आमदार साहेबांचे सुपुत्र इथे आलेले आहेत. आमचे दादा, आमचे पप्पा गेले 40 वर्ष ज्यांचे वडील आमच्या जिल्ह्यावरती मतलब विकास करत आहेत, त्यांचे सुपुत्र, युवा नेते, युवा नेतृत्व इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत मी करतो. याच्या पुढच्या 30 वर्ष यांच्याच हातात कमान राहील. हेच आमदार होतील आपल्या जिल्ह्याचे आणि असे उडतील आपला विकास करतील, की कोणी बघितलंच नसेल. मित्रांनो, युवा नेते, युवा नेतृत्व, युवा अध्यक्ष म्हणून आमदार खासदारांच्या पोरांना प्रमोट केलं जातं. म्हणजेच काय मित्रांनो, 15व्या वर्षापासून दुधाचे दात त्यांचे मिटलेले नसतात. त्यांना डायरेक्टली प्रमोट करण्यात येतं ॲज अ पॉलिटिशियन म्हणून. प्रत्येक त्यांचं तुम्ही यांचं सोशल मीडिया हँडल बघा, Facebook हँडल बघा किंवा असं कुठलीही गोष्ट मित्रांनो, ह्यांना जर बघितलं तर तुम्हाला म्हणता, "अरे, हे बारकं पोरगं आहे, तरी पण ह्याला एवढं प्रमोट का केलं जातं?" कारण याचा सगळा जो पॉलिटिकल माइंड असतो, तो त्यांच्या वडिलांनी लावलेला असतो. मित्रांनो, पॉलिटिशियन आपल्या पोरांना सपोर्ट करतात. त्यांना पॉलिटिशियनच बनवायचं हे त्यांच्या डोक्यात असतं. एखादा पॉलिटिशियनचा मुलगा जर म्हणला, की मला दुसरं काहीतरी बनायचं आहे, क्रिकेटर बनायचं आहे, मला स्पोर्ट्समध्ये जायचं आहे, मला हे करायचं आहे, मला तेव्हा करायचं आहे, तर त्याच्या तोंडात बोळा घालून त्याला आहे ना बेशुद्ध करून टाकतील हे. त्याला पॉलिटिशियनच बनायचं आहे हे त्याला सांगण्यात येतं आधीपासूनच आणि त्याप्रकारे ट्रेन देखील केलं जातं. मित्रांनो, काय होतं, काय नाही गोष्टी या सगळ्या मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहोत. माझं नाव आहे विकास आणि स्वागत आहे तुमचं खरं बोलतो मध्ये. मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही कधी बघितलंय का कुठला पॉलिटिशियनचा मुलगा काहीतरी वेगळं झालेला आहे, स्पोर्ट्समन झालेला आहे, कुठेतरी मोठा एज्युकेशन घेऊन IT कंपनीमध्ये काम करतोय, नाहीतर असं काहीतरी बघितलंय का, की बाहेरच्या देशामध्ये गेलाय, काहीतरी बिझनेस करतोय. मोजक्या बोटावर मोजणारे असे पॉलिटिशियन आहेत, ज्यांची मुलं जे आहेत ते बिझनेस वगैरे करतात ते. परंतु पॉलिटिक्समध्ये त्यांचे पाये आहेत आणि पॉलिटिक्स पण ते करतात, साइड बाय साइड ते पण करतात. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, युवा नेतृत्व म्हणून ह्यांना प्रमोट करण्यात येतं. मित्रांनो, युवा नेतृत्व म्हणजेच काय, की माझ्यानंतर माझ्या मुलाकडं या सगळ्या सत्तेची डोर राहील. म्हणजेच मित्रांनो, एखादा आमदार जो असतो, तो आमदार त्याच्या मुलाला असं प्रमोट करतो, की मी मेलो, की माझ्या मुलाला निवडून यायलाच पाहिजे, या प्रकारे त्याला ट्रीट करतो आणि त्याला त्या प्रमाणे पॉवरफुल बनवतो मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, ज्यावेळेस कार्यकर्ते जे असतात, कार्यकर्ते आस लावून असतात, की आपल्याला कुठेतरी पद भेटतं, काहीतरी भेटतं, परंतु प्रमोट करण्याच्या वेळेस वेळ ज्यावेळेस येते, त्यावेळेस ह्या पॉलिटिशियनच्या मुलांना, आमदाराच्या मुलालाच पुढं तिकीट दिलं जातं. कार्यकर्ते तोंडामध्ये आस लावून बसलेले असतात, की आपल्याला तिकीट भेटलं. सर्वसामान्य घरातल्या माणसांना तिकीट देत नाहीत हे. श्रीमंत पैसेवाले असतात पॉलिटिशियन, त्यांनाच तिकीट भेटतं आणि तेच आमदार निवडून येतात. गेले 40 वर्ष हेच आहे ना राज करतात, त्याच्या पुढची 30 वर्ष हेच राज्य करतात. एखादी चुकून निवडणूक हारली, तरी देखील त्यांच्याकडे एवढा पैसा असतो, की मित्रांनो, की पुढच्या 10 पिढ्या त्यांच्या निवडणुकीला उभा राहू शकतील, एवढा पैसा यांनी कमवलेला असतो मित्रांनो ह्याच्यामधनं. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मला तर डाऊट पण येतो कधी, की आमदार खासदाराचा पगार आधी तर किती होता? आता जरी बघितला तरी 2 ते 3 लाखांच्या घरामध्ये असतो, ते पण भत्त्यासकट. तरी पण पॉलिटिशियन जे असतात गाड्यां-बिड्यांमध्ये फिरतात, मोठमोठ्या करोडांच्या बिझनेस करतात. त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवू. परंतु याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, युवा नेतृत्व, युवा शक्तीचे अध्यक्ष, युवा ह्याचे अध्यक्ष म्हणून यांना एवढ्या मोठ्या रीतीने प्रमोट करण्यात येतं, की अक्षरशः मित्रांनो, एखादा सर्वसामान्य घरातनं येणारा मुलगा हा असाच विचार करेल, की पॉलिटिक्स जे आहे ते आपल्या ह्याची गोष्ट नाही आहे. इथं फक्त पॉलिटिशियनचे पोरच टिकतात आणि पॉलिटिशियनचे पोरच पुढे जातात. हे सगळ्या पूर्ण भारतानेच डोक्यामध्ये टाकलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही आजपर्यंतचा इतिहास जरी काढून बघितला तर 97% जे लोकं आहेत ना पॉलिटिक्समध्ये आलेले, त्यांची जे मुलं आहेत ना ते पॉलिटिक्समध्येच आलेले आहेत. बाकी कुठं 2 ते 3% आपण एक्सेप्ट करून टाकू, की ते आले नसतील. सगळा इतिहास बघा पॉलिटिशियनचा बघा, महाराष्ट्र असो, पूर्ण भारत असो, पूर्ण जग असो, पूर्ण जगामध्ये हे नेपोटिझम चालतं. नेपोटिझम म्हणजेच काय मित्रांनो, माझ्या पिढीनंतर मी जर आमदार असेल, तर माझ्या पुढच्या पिढीला पण त्याच गोष्टी भेटल्या पाहिजे, तो पण आमदार झाला पाहिजे, अशा रीतीने त्याला प्रमोट करण्यात येतं. वयाच्या 15व्या वर्षापासून जेव्हा वेळेस दुधाचे दातं फुटलेले नसतात त्या पोरांचे, तेव्हापासून यांना युवा नेते म्हणून बोललं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या प्रकारे यांचे Instagram पेजेस असतील, Facebook पेजेस असतील, ज्या प्रकारे यांना प्रमोट केलं जातं, एक नेतृत्व साप छबी म्हणून यांना एक रिप्रेझेंट केलं जातं. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, याच्यात जर आपण बघितली, यांची मुलं ऑक्सफर्ड, स्टॅनफोर्ड,
बघत बाहेरच्या जे युनिव्हर्सिटी असतात मोठमोठ्या त्याच्यामध्ये शिक्षण घेतात आणि भारतामध्ये येतात. भारतात आल्यावरती जर तुम्ही एवढ्या मोठ्या युनिव्हर्सिटीमधनं शिक्षण घेऊन आले असाल, मला तर वाटत नाही की तुम्ही एका पॉलिटिक्समध्ये यायला पाहिजे. 2,00,000 1,50,000 सॅलरी असते. त्याच्याऐवजी तुम्ही जर स्टॅनफोर्डमधनं बिझनेस MBAची डिग्री केली आहे, तुम्ही बिझनेस करा ना. तुम्हाला कशाला पॉलिटिक्समध्ये यायचं आहे? पॉलिटिक्समध्ये येऊन तुम्हाला काय भेटणार आहे? तिथं पगार पण नसतो. बिझनेस वगैरे केल्यावरती तुम्हाला पैसे तर येतात. पॉलिटिक्समध्ये यांना याच्यासाठी यायचं असतं, की यांच्या हातामध्ये यांना पॉवर पाहिजे असते. आमदार आणि खासदारांकडे जी पॉवर असते ना मित्रांनो, ती सर्वसामान्य बिझनेसमॅनकडे पण नसतील. काहीही झालं तरी मित्रांनो, मंत्रिपद असो या आमदार खासदारकी असतो, ह्यांना एक वेगळी पॉवर आहे आणि या पॉवरमुळंच हे पॉलिटिक्समध्ये जातात अक्षरशः. मित्रांनो, जर माझ्याकडे स्टॅनफोर्डची डिग्री असली, ऑक्सफोर्डची डिग्री असली, तर मला स्वतःला मनाला वाटलं पाहिजे, की मी काहीतरी इनोव्हेशन करून असं काहीतरी केलं पाहिजे. MBA जर माझं झालं असेल, तर बिझनेस काहीतरी केला पाहिजे, जेणेकरून माझ्या त्या डिग्रीचा उपयोग झाला पाहिजे. परंतु युवा नेतृत्व, युवा नेते ज्यावेळेस महाराष्ट्रात आणि भारतात कुठेही पूर्ण जिल्ह्यात, राज्यात येतात, त्यावेळेस आल्यावरती कशाला काय गरज आहे काय माहिती यांना हे हातं जोडतात, पाया पडतात, इकडे-तिकडे हिंडतात. एका सर्वसामान्य जॉबसाठी म्हणजेच काय आमदारकी, खासदारकी हे जे असते ते 1-1, ₹1.5-1.5 लाख पगार असतो. त्याच्यासाठी ते अक्षरशः एवढ्या मोठ्या लेव्हलच्या डिग्रीला ठुकरावून म्हणजेच काय शिक्षण झालंय म्हणल्यावरती त्याचा उपयोग पण झाला पाहिजे ना, त्या क्षेत्राला बढावा झाला पाहिजे. परंतु ते काय करतात आमदारकी, खासदारकी यांसारखे इलेक्शन लढतात, इलेक्ट होऊन येतात. याच्यामध्ये कुठला प्रॉफिट आहे मला आजपर्यंत कळणार नाही आणि ज्यावेळेस जाणवल मी त्यावेळेस तुम्हाला सांगेलच मित्रांनो. ह्या झाल्या नॉर्मल गोष्टी. परंतु मला याच्यामध्ये एक गोष्ट ही विचारायची मित्रांनो, युवा नेतृत्वालाच पाठिंबा का? सर्वसामान्य कार्यकर्ते दिवस-रात्र या नेत्यांसाठी झटतात. त्यांच्या मागं-मागं फिरतात. घाम फुटूस्तवर काम करतात. शेवटपर्यंत त्यांना साथ देतात. तरी त्यांना तिकीट नाकारलं जातं. त्यांना प्रमोट केलं जात नाही. प्रमोट करणं कुणाला असतं? आमदाराचा पोरगाच आमदार बनणार. याचा अर्थ झाला, की जो मन आजपर्यंत चालत आली आहे, की राजा का बेटा राजा ही बनेगा. त्याचप्रमाणे मित्रांनो आता ह्याच्या पुढे चाललेलं आहे. मित्रांनो हे करोडो रुपयांचे शिक्षणं घेऊन बाहेरनं येतात. यांना जी लॅविश लाईफ आमदार खासदारांच्या पोरांना भेटते ती कुणालाच भेटत नसेल मित्रांनो. स्टॅनफोर्ड, ऑक्सफोर्ड, UK सारख्या मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये हे शिक्षण घेतात आणि तिथं मला हे विचारायचं मित्रांनो, भारतामध्ये युनिव्हर्सिटी जर तुम्ही लोकप्रतिनिधी असाल आणि भारतामध्ये ज्या युनिव्हर्सिटी आहेत त्यांच्यावरती तुमचा ट्रस्ट नाही का, की तुम्ही तुमच्या पोराला बाहेरच्या देशामध्ये शिक्षणासाठी पाठवताय. तुम्ही देखील तुमच्या मुलांना महापालिकेच्या शाळेत टाकलं पाहिजे, त्यांना ग्रो केलं पाहिजे. त्याच्यानंतर कॉलेजेस पण आपले जे भारतामध्ये त्या कॉलेजेसमध्ये त्यांना टाकलं पाहिजे. एज्युकेशन सिस्टम आपलं स्ट्राँग आहे म्हणता तुम्ही, चांगलं आहे म्हणता. त्यामुळं मित्रांनो मला हे विचारायचं आहे ह्यांना, की तुमचे पोरं बाहेरच्या ऑक्सफोर्डमध्ये का शिकतात? आणि ते तिकडं एवढी मोठी डिग्रीला लाथडून हे म्हणजेच काय, ज्या फील्डचं शिक्षण घेतलंय, त्या फील्डचं शिक्षण सोडून ते भारतामध्ये येऊन सर्वसामान्य एक नगरसेवकचा फॉर्म भरणार, एक आमदार खासदाराचा फॉर्म भरणार. फक्त आमदार खासदार हेच का व्हायचं आहे त्यांना? मित्रांनो, फक्त आणि फक्त ह्यांना असा प्रॉफिट व्हावं, ह्यांच्या हातामध्ये पॉवर राहावं, या कारणासाठी शिक्षणाला देखील हे लाथ मारतात. आपल्या भारतामध्ये सुविधा नाही आहेत हे ह्यांना माहिती आहे. त्यामुळं बाहेरच्या देशामध्ये स्वतःच्या पोरांना पाठवतात. त्यांना मित्रांनो जे एज्युकेशन तिकडं भेटतं, जे क्वालिटी एज्युकेशन आहे त्यांच्या देशामध्ये ते त्यांना देतात. आपल्या देशामधल्या शिक्षणांना मंत्री लोकांचे जे मुलं आहेत त्यांना भरोसा नाही आहे, हे तर सगळ्यांना माहिती आहे. म्हणून प्रत्येक मुलगा जो असतो आमदार खासदाराचा तो बाहेरच्या देशात जाऊन शिकून येतो. तिथला अनुभव घेऊन येतो. इथं आल्यावरती तो डेव्हलप करण्यासाठी तो एक्सपिरियन्स वापरत नाही. त्याचं फक्त पॉलिटिक्स आणि पॉलिटिक्सवरती गेम करतात ते. बाकी काय नाही मित्रांनो. मित्रांनो विचार करा कुणाला पण मत देताना युवा नेतृत्वाला द्यायचंय का कुणाला द्यायचंय? जे तुमचं काम करतं त्याला मतदान करा आणि तुम्हाला जर वाटत असेल हा नेता पुढे जाऊन माझ्या प्रत्येक गोष्टी सॉल्व्ह करू शकतो. माझा रस्ता असतील, खड्डे असतील, मला नोकरीची अपॉर्च्युनिटी आजूबाजूला कंपन्या आणू शकतो. त्या नेत्याला मतदान करा आणि तोच नेता जर त्या गोष्टी केल्या तर परत मतदान करा. त्याच्या पुढच्या पिढीला पण करा. परंतु त्या नेत्याने आणि त्याच्या मुलांनी ते कामं करणं गरजेचं आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.